गिरणी कामगार नोंदणीमध्ये आपले स्वागत आहे. ज्या गिरणी कामगार किंवा गिरणी कामगाराचे वारस यांना सन 2010-11 मधील मोहिमेच्या अनुषंगाने अर्ज करता आले नाही, केवळ अशाच गिरणी कामगार व गिरणी कामगाराचे वारस यांना येथे अर्ज करता येतील. तसेच मूळ गिरणी कामगार हयात असल्यास मूळ गिरणी कामगारांनीच ऑनलाईन अर्ज करावा, वारसांनी ऑनलाईन अर्ज करू नये. यापूर्वी सन 2010-11च्या मोहिमेत अर्ज केले किंवा कसे याबाबतची खातरजमा खालील माहिती भरून करावी. नोंदणी क्रमांक, अर्ज क्रमांक, गिरणी कामगाराचे पहिले नाव, आडनाव, वारसाचे पहिले नाव, आडनाव यापैकी कोणतीही एक माहिती या रकान्यात भरावी व शोधा येथे क्लिक करावे. येथे आपल्याला नोंदणी यादी दिसेल. त्यात अर्जाची माहिती नमूद केलेली असेल, परंतु ज्या अर्जदाराची नावे या यादीत समाविष्ट नसतील त्यांनी नव्याने गिरणी कामगार नोंदणी करावी. नवीन नोंदणी करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक येथे भरावा व खाली दिलेला कॅप्चा कोड येथे नमूद करावा. आता OTP मिळवा या बटणावर क्लिक करावे. आपल्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP येथे नमूद करावा. आता पुढे जा या बटणावर क्लिक करावे. स्टार हे चिन्ह दर्शवणारी माहिती भरणे अनिवार्य आहे. पहिल्यांदा नोंदणीचा प्रकार निवड करा. त्यानंतर गिरणीचा कोड निवड करा. आता गिरणी कामगाराने पहिले नाव नमूद करावे. आता आडनाव नमूद करावे. आता गिरणी कामगाराबाबतचा कोणताही एक पुरावा नमूद करावा. ओळखपत्र क्रमांक, तिकीट क्रमांक, PF क्रमांक, राज्य कामगार विमा क्रमांक व डिस्चार्ज ऑर्डर क्रमांक यापैकी कोणताही एक पुरावा नमूद करावा. आता सबमिट या बटणावर क्लिक करावे. आता ऑनलाईन पैसे भरा या बटणावर क्लिक करावे अथवा कॅश काउंटरवर पैसे भरण्यासाठी येथे क्लिक करा. आता कृपया आपल्या जवळपासच्या बँकेच्या शाखेवर निवड करा. कॅश काउंटरसाठी चलन निर्माण करण्यासाठी येथे क्लिक करा. आता आपण चलनाची पावती घेऊन आपण निवडलेल्या बँकेच्या शाखेत पैशाचा भरणा करावा. पैसे भरणा झाल्यानंतर अर्जदाराने रजिस्टर मोबाईल क्रमांकाने पुन्हा एकदा लॉग इन करावे. आता आपल्या समोर नोंदणी अर्ज येईल. उजव्या बाजूला गिरणी कामगाराने आपला स्वतःचा फोटो अपलोड करावा. आता नोंदणीसाठी लागणारी माहिती या रकान्यात अर्जदाराने आपला आधार कार्ड क्रमांक किंवा पॅन कार्ड क्रमांक नमूद करावा. आता मूळ गिरणी कामगाराबाबतची माहिती या रकान्यात शीर्षकाची निवड करावी. पुढे गिरणी कामगाराबाबतचा कोणताही एक पुरावा तसेच आपण भरलेली पूर्ण माहिती आपण येथे बघू शकता. आता गिरणीत कामाला असल्याचा सेवा कालावधीचा तपशील नमूद करावा.
गिरणी कामगाराच्या नोकरीचे समाप्तीचे कारण नमूद करा. मूळ गिरणी कामगाराच्या वारसांची संख्या नमूद करा. मूळ गिरणी कामगाराचा अर्जदाराचा तपशील या रकान्यात अर्जदाराने स्वतःची जन्मतारीख निवडावी. आता निवासी दूरध्वनी क्रमांक असल्यास निवडावा. ईमेल आयडी असल्यास नमूद करा. आता पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता नमूद करा. पुढे पिनकोड क्रमांक नमूद करा. तसेच सरासरी मासिक उत्पन्न नमूद करा. आता राज्य निवडावे. आता खालील प्रश्नांची होय किंवा नाही या पर्यायात निवड करावी. गिरणी कामगारांचे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत घर किंवा भूखंड आहेत का? गिरणी कामगार उपकरप्राप्त जुन्या इमारतीमध्ये राहत आहेत का? गिरणी कामगार अपंग आहेत का? गिरणी कामगार मागासवर्गीय आहेत का? असल्यास योग्य त्या पर्यायाची निवड करावी. गिरणी कामगार गिरणीच्या चाळीत वास्तव्य आहे का? असल्यास खालील माहिती नमूद करावी. चाळीचे नाव, मालकाचे नाव, खोली क्रमांक, भाडे देखभाल, चाळीचा पूर्ण पत्ता नमूद करावा. वास्तव्याचा कालावधी नमूद करावा. आता अर्जदाराने संपूर्ण जाहीरनामा वाचावा व मला वरील जाहीरनामा मान्य आहे या बटणावर क्लिक करावे व ठिकाण नोंदवावे. आता सबमिट करा या बटणावर क्लिक करावे. नंतर पुष्टी करा या बटणावर क्लिक करावे. आपण गिरणी कामगार नोंदणीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तथापि आपला फोटो वैधतेसाठी प्रलंबित असून आपल्या फोटोच्या वैधतेबाबत मंजुरी किंवा नकार 24 तासात SMS द्वारे कळवण्यात येईल. आपले फोटो मंजूर झाल्यानंतर आपण पोचपावती प्राप्त करून घेऊ शकता. फोटो अप्रूव्ह झाल्यानंतर अर्जदाराने पुन्हा एकदा लॉग इन करावे व अर्जाची पोचपावती येथून डाउनलोड करावी. धन्यवाद.